उचला रे हिला. परत तोंड दाखवायच्या लायकीची नाही राहिली पाहिजे. मला उचलणार तुम्ही? काय ग, मस्ती आली का? मुलींनो, तुम्ही चांगल्या घरच्या मुली आणि शिक्षणात ही उत्कृष्ट गुण आहेत. मग हे फालतू धंदे कशासाठी? सर, शब्द जरा जपून वापरा. सॉरी, आय मीन, मग ही छेडछाड विरोधी संघटना कशासाठी? सर, कॉलेजमधील सूर्याजी सरकारची पोरं बाहेरील गुंड आणून कॉलेजमध्ये दहशत पसरवतात, हे चालतं तुम्हाला? भर दिवसा मुलींना उचलून त्यांच्यावर रेप करतात, तेही चालतं तुम्हाला? मुलं वेगवेगळी संघटना काढतात, त्याही चालतात तुम्हाला? आणि आम्ही मुलींनी छेडछाड विरुद्ध संघटना काढल्या, अन्याय विरुद्ध आवाज उठवला, तर आम्हाला समज. पण मुलींनो, तुम्ही असल्या भानगडीत कशाला पडता? सर, नुसतं शिक्षणाच्या नावाखाली शिकत राहिलो तर हे पुरुष जागोजागी गिधडासारखे टोचत राहतील आम्हाला. सर, ते काही नाही. हा अन्याय सहन केला जाणार नाही. मग भलेही आम्हाला कॉलेजमधून काढून टाकलं तरीही चालेल. तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे. एकदा नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मी माझं पॅनल उभं केलं होतं. मग ती निवडणूक तुम्ही जिंकलात का? नाही. सूर्याजी सरकारने आणि त्यांच्या गुंडांनी पैशाच्या जोरावर आणि ताकदीच्या जोरावर त्यांनी आमचं पॅनल तोडून टाकलं. खरं तर त्याचा मला खूप त्रास झाला, पण मी काही शांत राहिले नाही. मी लढतच राहिले होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आणि प्रत्येक व्यक्तीला मी जागृत करत राहिले. पण आम्हाला कशासाठी बोलवलं? तुम्हाला आता नगरपालिकेच्या निवडणुका येत आहेत आणि त्यासाठी मला तुमच्या मदतीची गरज आहे. तशी मी एकटीच आहे, मला कुणीही नाही आणि त्यासाठी मला तुमच्या संघटनेची गरज आहे. पण कॉलेजमधला अन्याय दूर व्हावा म्हणून आम्ही सगळे एकत्र आलोय. आमची संघटना फक्त कॉलेजपुरतीच मर्यादित आहे. पण तुमची संघटना कॉलेजपुरतीच मर्यादित? तुमचं देशासाठी काही कर्तव्य नाही? सांगा ना मला.
देशासाठी तुमचं काहीच देणं लागत नाही. पण काय, मुळात जिथून अन्याय होतो तिथेच घाव घालणं फार गरजेचं आहे. आणि जर तुम्ही मला साथ दिली तर आपण सूर्याजी सरकारची सत्ता नष्ट करून आपण स्वतंत्र पॅनल उभं करू. अहो पण आम्हाला राजकारणाचा अनुभव नाही. पण ते कसं शक्य आहे? हा नाही, आम्हाला नाही जमणार ते. हा माझ्या मुलीला त्याच्या गुंडांनी तुमच्याच कॉलेजमधून उचललं आणि हाल करून मारलं. मॅडम सांभाळा स्वतःला. माझा यात काहीच स्वार्थ नाही. मी समाजासाठी लढते. सांगा ना मुलांनो, द्याल मला तुमची साथ? आपण यांना साथ द्यायची, फक्त कॉलेजसाठीच नाही तर देशासाठीही आपली काही कर्तव्य आहेत. यासाठीच आपण यांना सपोर्ट करायचा. फक्त हो म्हणून चालणार नाही. मग काय, तुम्ही करणार ना मला सपोर्ट? विद्या काळ्यांचा विद्या काळ्यांचा. दादा, भवानी, हे बघ भवानी, तू इथल्या राजकारणात लक्ष घालू नकोस. एवढ्या मोठ्या कॉलेजमध्ये छोट्या मोठ्या मारामाऱ्या होणारच. ती विद्याकाळी बाई आहे ना, जाम वेडी आहे. तिच्या मागं पुढं कुणी नाही. तुला अजून भरपूर आयुष्य जगायचं आहे. आयुष्य कर, मजा कर, पण त्या विद्याकाळीला सपोर्ट करू नकोस. कालपासून आम्ही फक्त सपोर्ट करायचं ठरवलंय, पण आजपासून आम्ही पूर्ण वेळ त्यांच्या सोबतच राहणार आहोत. तुला जे काही करायचंय ते कर. मी समजावतो ना. हे बघ, इथं मी फक्त समजावायला आलोय. मला राडा करायचा नाही. समजावून झालं असेल तर निघ. हा डोमदादा प्रत्येकाला एक चान्स देतो. हा तुझा पहिला चान्स. माइंड इट. काय नाव काय त्या पोरीचं? भवानी. चिरंजीव, तुम्हाला विचारलंय आम्ही? विचारलंय तुम्हाला आम्ही? विचारल्याशिवाय मधी तोंड खुपसायचं नाही. आमच्या वंशाची एकुलते एक देव आहे तुम्ही. कॉलेजमध्ये जाऊन काय दिवे लावताय कळतंय आम्हाला. काय नाव काय म्हणले त्या पोरीचं? भवानी भोसले. भोसले. आमच्या आडनावाशी मिळतं जुळतंय नाव म्हणायचं की. सरकार, तुम्ही नुसता हुकूम द्या, आत्ता घेऊन येतो त्या पोरीला. तुम्ही काळजी घ्या. ससा उठा न वागर तोटा एकच गाठ पडायची. सरकार, या वामण्याचा कुटील स्वभाव परिचित आहेच ना तुम्हासनी. तिच्या पाठीशी कोणाची ताकद आहे? इलेक्शनला कोण उभी आहे? इलेक्शनला कोण उभी आहे? विद्या काळे. विद्या काळे. विद्या काळे. विद्या काळे. माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो,
आपल्या शहरात अन्याय, भ्रष्टाचार, लूट, दादागिरी संपवण्यासाठी व लोकशाही पद्धतीने राज्यकारभार चालवण्यासाठी विद्या काळेंच्या पॅनलला आपण निवडून द्यायचं. सर्वांनी त्यांना प्रचंड बहुमताने निवडून द्या. विद्या काळे आगे बढ़ो. विद्या काळे आगे बढ़ो. विद्या काळे आगे बढ़ो. विद्या काळेंचा विद्या काळ्यांचा मॅडम तुम्हाला सांगतो यंदाच्या निवडणुकीमध्ये म्हणजे नगरपालिकेच्या निवडणुकीत तुम्ही जिंकणार आणि नगराध्यक्ष होणार म्हणजे होणार. खरं सांगू भवानीने मस्त भाषण केलं, सगळ्यांना आवडलं. भवानी काय डॅशिंग वाटत होती माहितीये, हुशार आहे एकदम छान. म्हणजे कसं असतं ना, सरकारी काम आणि 10 वर्ष काम असं काही होणार नाहीये यावेळेस. हो ना. बरं बरं बरोबर. आज आपण खूप दमलोय. प्रचार सुद्धा खूप केलाय आज आपण. चला आता निघूया आपण घरी. हो हो पण तुम्ही जाणार कुठे? भवानीच्या रूमवर. नाही तसा काही प्रॉब्लेम असेल तर माझ्या घरी चला. नको आज आम्ही भवानीच्याच रूमवर थांबतो. हा ठीक आहे. पण हा दुसरी गोष्ट, काही घरी प्रॉब्लेम वगैरे, कोणाच्या घरी काही विरोध वगैरे? असं काय बोलताय? भवानी असताना कशाला कोणाचा काय विरोध होईल, आहे ना भवानी? नाही म्हणजे अहो भवानीने सगळ्यांच्या घरी मस्तपैकी पट्टी पटवली, त्यामुळे आम्हाला काही टेन्शन नाहीये. बरं ठीक आहे, जाऊ का मी? हा मॅडम आम्ही काय करतो, तुम्हाला ना घरापर्यंत सोडायला येतो आम्ही. चला ग. अरे रे थांबा, तुम्ही पण फार दमलेले आहात आणि आज आपण खूप काम केलंय ना. आणि तसंही माझं घर 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. उद्या भेटू आपण. काय भवानी, ठीक आहे ना? बरं सांभाळून जा, रात्रीची वेळ आहे. सगळ्यांना सांभाळून दे. ठीक आहे, बाय मॅडम. क्रांती वाहत आहे. घर रस्ते कॉलेज कामाची जागा सगळीकडे हक्कांच्या आहे. जो डोळा वाकडा पाहतो आम्हाला त्याला सरळ करणारी नजर आमची आहे. आम्ही रडतो पण थांबत नाही. आम्ही पडतो पण हरत नाही. कारण स्त्री म्हणजे फक्त सहनशीलता नाही, स्त्री म्हणजे बदलाची सुरुवात आहे. एकच फाईट, हवा झाली टाईट. आज प्रत्येक भवानी उभी पेट घेत. एकच फाईट, हवा झाली टाईट. ही लढाई नाही एकटीची, ही सगळ्यांची फाईट.